नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या व्हिडिओमध्ये पुढचा पॉईंट पाहणार आहोत. कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट. CBSE आणि बोर्ड दोन्ही बोर्डाला हे विचारलं जातं. कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्टमधली कंडक्ट करणारी जी सिस्टीम असते ती बघायची. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट, द ह्युमन हार्ट इज मायोजेनिक. दॅट इज the heart is capable of generating a cardiac contraction independent of nervous input. मग ह्युमन हार्ट हे काय तर प्रत्येकामधलं आपलं मायोजेनिक आहे. वाय मायोजेनिक? द हार्ट इज कॅपेबल. आपलं जे हार्ट आहे ते कॅपेबल आहे कशासाठी? जनरेटिंग अ कार्डियाक कॉन्ट्रॅक्शन इंडिपेंडंट ऑफ नर्वस इनपुट. नर्वस इनपुट न मिळता स्वतंत्ररित्या कार्डियाक कॉन्ट्रॅक्शन जनरेट करण्याची कॅपॅबिलिटी, पोटेन्शियल कुणामध्ये आहे तर ह्युमन हार्टमध्ये. सो इट इज मायोजेनिक. लक्षात ठेवायचं, कंडक्टिंग सिस्टीमवर बोर्डाला लॉंग क्वेश्चन येतो. मग यामध्ये MCQ सुद्धा याच्या टाईपवर येतो. मायोजेनिक काय असेल ती MCQ. म्हणजेच फर्स्ट पॉईंट, द ह्युमन हार्ट इज मायोजेनिक. वाय इट इज कॉल्ड मायोजेनिक? बिकॉज the heart is capable of generating cardiac contraction independent of nervous input. म्हणजे स्वतंत्ररित्या कार्डियाक कॉन्ट्रॅक्शन करण्याचं काम किंवा जनरेट प्रोड्यूस करण्याचे काम किंवा कॅपॅबिलिटी ही प्रेझेंट इन ह्युमन हार्ट. ह्युमन हार्टमध्ये ती प्रेझेंट असते. सो इट इज मायोजेनिक. सेकंड पॉईंट, इट ऑल्सो शोज ऑटोरिदमिसिटी. दॅट इज इट कॅन जनरेट its own rhythm by specialized muscles, that is cardiac muscle. मग हे जे मसल्स असतात also shows ऑटोरिदमिसिटी. ऑटोरिदमिसिटी म्हणजेच रिदम जे चालतं ते ऑटोमॅटिकली चालतं. इट कॅन जनरेट इट्स ओन रिदम. स्वतःचे जे रिदम आहेत, ताल, हार्टचे ठोके, ते जनरेट करणं बाय स्पेशलाइज्ड मसल्स. स्वतःचे जे रिदम आहेत हार्टचे ते स्पेशलाइज्ड मसल्स मार्फत जनरेट केले जातात. विच मसल्स? दॅट इज कार्डियाक मसल्स. ते मसल्स म्हणजेच कोणते मसल्स असतात? कार्डियाक मसल्स. कार्डियाक मसल्स प्रेझेंट ओनली वन ऑर्गन कॉल्ड हार्ट. हार्टमध्येच फक्त कोणते आढळतात? कार्डियाक मसल. म्हणजे सेकंड पॉईंट, इट ऑल्सो शोज ऑटोरिदमिसिटी. दॅट इज इट कॅन जनरेट इट्स ओन रिदम बाय specialized muscles, that is cardiac muscle. Next point, third, a specialized cardiac musculature called a nodal tissue is distributed in the heart. मग स्पेशलाइज्ड कार्डियाक मस्क्युलेचर जे आहेत किंवा मसल्स जे आहेत त्यांनाच तिथं काय म्हणतात? नोडल टिश्यूज. स्पेशलाइज्ड कार्डियाक मस्क्युलेचर और मसल कॉल्ड नोडल टिश्यू. इट इज डिस्ट्रीब्युटेड इन हार्ट. पूर्ण हार्टमध्ये काय झालेले असतात? हे डिस्ट्रीब्युटेड. त्यासाठी पुढचा नेक्स्ट पॉईंट पाहू. फोर्थ, अ पॅच ऑफ धिस नोडल टिश्यू इज प्रेझेंट इन द राईट अप्पर कॉर्नर ऑफ राईट ॲट्रियम कॉल्ड सायनुॲट्रियल नोड और SA नोड, म्हणजेच SAN. आता हा पॉईंट काय पाहिला आपण? अ पॅच ऑफ धिस नोडल टिश्यू. ह्या नोडल टिश्यूचे जे पॅच आहेत, पॅच म्हणजेच त्यामध्ये ठिपके किंवा ठिगळं दिल्यासारखं स्ट्रक्चर प्रेझेंट. कुठं प्रेझेंट आहे म्हणून सांगितलेलं आहे? इन द राईट अप्पर कॉर्नर ऑफ राईट ॲट्रियम. त्यासाठी डायग्रॅम पहा. मग डायग्रॅममध्ये इथं मी डायग्रॅम काढले, त्यामध्ये बघा राईट ॲट्रियममध्ये कोणत्या कॉर्नरला? राईट अप्पर कॉर्नरला. बरोबर हे राईट ॲट्रियम आहे. राईट ॲट्रियम हे लेफ्ट ॲट्रियम आहे. कुठं सांगितलंय तर नोडल टिश्यूचा जो पॅच आहे, नोडल टिश्यू पॅच प्रेझेंट ॲट द राईट अप्पर कॉर्नर इन राईट ॲट्रियम. हे राईट ॲट्रियम आहे. राईट ॲट्रियम मधला हा राईट बाजूचा कोणता कॉर्नर? राईट अप्पर कॉर्नर इथं प्रेझेंट असतं. कॉल्ड, त्यालाच काय म्हणतात? सायनुॲट्रियल नोड और SA नोड. त्यालाच इथं नाव मी दिलेलं आहे बघा, सायनुॲट्रियल नोड किंवा त्याला SA नोड आणि शॉर्ट फॉर्म SAN. म्हणजेच हा पॉईंट आता परत एकदा डायग्रामवरून सांगतो.
A patch of this nodal tissue, ह्या nodal टिश्यूचा पॅच प्रेझेंट in the right upper corner of right atrium called sinuatrial node or SA node or SAN. आता next point, fifth, another mass of this nodal tissue is seen in the lower left corner of right atrium close to atrioventricular septum called atrioventricular node or AV node. म्हणजेच आता यामध्ये डायग्राम मध्ये पहा काय सांगितलेलं आहे, अनादर मास ऑफ धिस टिश्यू, जसा इथं मास आहे तसाच अजून एक मास गोळा नोडल टिश्यूचा कुठं दिसून येतो तर लोअर लेफ्ट कॉर्नर ऑफ राईट ॲट्रियम. लक्षात ठेवा हे राईट ॲट्रियमचा भाग आहे, त्यातल्या लोअर पोझिशनला लेफ्ट बाजूला जो मास दिसतो क्लोज टू ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर सेप्टम आणि बरोबर कशाच्या जवळ असतो ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर सेप्टम. इथं एक सेप्टम असतो पडदा. ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर सेप्टम व्हाईट इज कॉल्ड बिकॉज सेप्टम प्रेझेंट इन बिटवीन ॲट्रियम अँड व्हेंट्रिकल. सेप्टम कुठं प्रेझेंट असतो तर ॲट्रियम आणि व्हेंट्रिकल, सो इट इज कॉल्ड ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर सेप्टम. याच्या बरोबर जवळ आणि कुठं असतो तर लेफ्ट कॉर्नर ऑफ राईट ॲट्रियम. राईट ॲट्रियमच्या लेफ्ट कॉर्नरमध्ये जो नोडल टिश्यू प्रेझेंट असतो कॉल्ड, त्याला इथं नाव दिलेलं आहे बघा ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड. त्याचं नाव काय ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड. इथं जो मास आहे तो. नेक्स्ट 6th point, a bundle of nodal fibers, atrioventricular bundle, that is AV bundle, continues from AVN. मग AVN पासून कोणकोणते बंडल त्यामध्ये कंटिन्यू झालेले असतात तर बंडल ऑफ नोडल फायबर्स, नंतर ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर बंडल, हे पूर्णपणे कंटिन्यू होतात कुठून AV नोड पासून. नेक्स्ट नंबर 7, these nodal fibers atrioventricular bundle AV bundle passes through atrioventricular septa to emerge on the top of interventricular septum and immediately divides into right and left bundle. मग हा पॉइंट आता समजावून घ्या. काय सांगितलेलं आहे, नोडल फायबर्स नंतर ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर बंडल AV बंडल पासेस थ्रू, कुठून पास झालेले असतात ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर सेप्टामधून. ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर सेप्टा मीन्स सेप्टम पडदा, प्रेझेंट इन बिटवीन, कुठं असतो प्रेझेंट तर ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर म्हणजेच प्रेझेंट बिटवीन ॲट्रियम अँड व्हेंट्रिकल. ॲट्रियम आणि व्हेंट्रिकलच्या मध्ये एक पडदा असतो, त्यातून ते पास होतात. टू एमर्ज ऑन द टॉप ऑफ इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम, आणि ते एमर्ज होतात म्हणजेच बाहेर पडतात कुठून ऑन द टॉप ऑफ इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम. इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम म्हणजेच सेप्टम पडदा प्रेझेंट इन बिटवीन टू व्हेंट्रिकल्स, दोन व्हेंट्रिकल्सच्या मध्ये सेप्टम बरोबर मध्ये पडदा असतो. त्या पडद्याचा जो टॉपचा भाग आहे वरच्या बाजूचा तिथून एमर्ज आउट होतात, बाहेर पडतात. अँड इमिजिएटली डिवाइड्स इनटू राईट अँड लेफ्ट बंडल, तिथून त्यामध्ये बाहेर पडले की लगेच इमिजिएटली डिवाइड्स, तिथून दोन भाग तयार होतात. एक भाग कुठं जातो राईट साईडला आणि दुसरा लेफ्ट साईडला, म्हणजे राईट व्हेंट्रिकलमध्ये आणि लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये असे दोन भाग तिथून पडतात. म्हणजे ह्या पॉईंटमध्ये काय सांगितलं, नोडल फायबर्स ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर बंडल पासेस थ्रू ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर सेप्टा, इथं असतो तो. टू एमर्ज ऑन द टॉप ऑफ इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम, आणि एमर्ज होतो बाहेर पडतो कुठून तर इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम पासून. अँड इमिजिएटली डिवाइड्स, लगेच तो डिवाइड होतो राईट अँड लेफ्ट बंडलमध्ये. नेक्स्ट पॉइंट नंबर 8, द ब्रँचेस ऑफ राईट अँड लेफ्ट बंडल्स गिव्ह राईज टू मायन्यूट फायबर्स थ्रूआउट व्हेंट्रिक्युलर मस्क्युलेचर ऑफ रिस्पेक्टिव्ह साइड्स आर कॉल्ड पुर्किंजे फायबर्स. यासाठी डायग्राम बघा. ब्रँचेस ऑफ राईट अँड लेफ्ट बंडल्स, हे जे राईट आणि लेफ्ट बंडल्स आहेत त्याला फाटे फुटलेले आहेत, ब्रँच फुटलेले आहेत अशा.
मग त्यामध्ये गिव्ज राईज टू फायबर्स, लहान लहान थ्रेड देतात फायबर्स थ्रू आउट वेंट्रिक्युलर मस्क्युलेचर, दोन्ही वेंट्रिकलमध्ये, एक राईट वेंट्रिकलमध्ये, दुसरं वेंट्रिक्युलर मसल, लेफ्ट वेंट्रिक्युलर मसल. अँड त्यालाच काय म्हणतात तिथं पुर्किंजे फायबर्स, ते जे लहान लहान फायबर्स असतात त्यालाच तिथं फाटे फुटलेल्या फायबरला काय म्हणतात पुर्किंजे फायबर्स. म्हणजेच 8th पॉईंट काय, द ब्रँचेस ऑफ राईट अँड लेफ्ट बंडल्स गिव्ह राईज टू मायन्यूट फायबर्स, अगदी सूक्ष्म फायबर्स त्यामध्ये बाहेर पडतात थ्रू आउट वेंट्रिक्युलर मस्क्युलेचर, म्हणजेच वेंट्रिकलचे असणारे मसलमध्ये, राईट आणि लेफ्ट वेंट्रिकल ऑफ रेस्पेक्टिव्ह साइड्स, म्हणजे राईटला राईटचे, लेफ्टला लेफ्टचे, कॉल्ड पुर्किंजे फायबर्स. हे जे दिसतात ते यांना काय म्हणतात पुर्किंजे फायबर्स. नेक्स्ट पॉइंट नंबर 9, द पुर्किंजे फायबर्स अलॉंग विथ राईट अँड लेफ्ट बंडल्स आर नोन ॲज बंडल ऑफ हीस. आणि पुर्किंजे फायबर जे आहेत राईट आणि लेफ्ट बंडल्स मधले त्यालाच काय म्हणतात तर बंडल ऑफ हीस, त्यालाच काय म्हणतात बंडल ऑफ हीस. दोन्ही बंडल एकत्र जिथं आहे तिथं बंडल ऑफ हीस म्हणायचं. त्यासाठी डायग्राम बघा, इथं नाव दिलेलं आहे बंडल ऑफ हीस, नाव समोर आहे बंडल ऑफ हीस. नेक्स्ट नंबर 10, द नोडल मस्क्युलेचर हॅज द ॲबिलिटी टू जनरेट ॲक्शन पोटेन्शियल्स विदाउट एक्सटर्नल स्टिम्युलाई, दॅट इज इट इज ऑटो एक्सायटेबल. नोडल मस्क्युलेचर जे आहे त्यांच्यामध्ये ॲबिलिटी असते, पोटेन्शियल, कॅपॅसिटी काय करणं, जनरेट ॲक्शन पोटेन्शियल, म्हणजेच कृती करणारे ते प्रोड्यूस करतात, पोटेन्शियल निर्माण करतात विदाउट एनी एक्सटर्नल स्टिम्युलाई, कोणताही बाहेरचा त्यामध्ये उत्तेजना चेतना मिळत नसताना सुद्धा. सो कॉल्ड ऑटो एक्सायटेबल, म्हणून त्याला काय म्हणतात ऑटो एक्सायटेबल. म्हणजेच 10th पॉइंट, द नोडल मस्क्युलेचर हॅज द ॲबिलिटी टू जनरेट ॲक्शन पोटेन्शियल्स विदाउट एक्सटर्नल स्टिम्युलाई, दॅट इज इट इज ऑटो एक्सायटेबल. स्वतःचे स्वतः करतात म्हणून ऑटो एक्सायटेबल. नेक्स्ट पॉइंट नंबर 11, द SAN सायनोआर्ट्रियल नोड कॅन जनरेट द मॅक्झिमम नंबर ऑफ ॲक्शन पोटेन्शियल्स, दॅट इज 70 to 75 per minute and is responsible for initiating and maintaining the rhythm contraction of heart. It is also called as pacemaker. आता हा पॉइंट समजावून घ्या. SAN सायनोआर्ट्रियल नोड काय करतात तर जनरेट, प्रोड्यूस करतात काय, मॅक्झिमम नंबर ऑफ ॲक्शन पोटेन्शियल, ॲक्शन पोटेन्शियलचे जास्तीत जास्त नंबर प्रोड्यूस करण्याचं काम SAN करतात, सायनोआर्ट्रियल नोड करतात. दॅट इज किती असतात साधारण 70 to 75 पर मिनिट, म्हणजे मिनिटाला साधारण 70 ते 75 ॲक्शन पोटेन्शियल्सचा नंबर प्रोड्यूस करण्याचं काम SAN करतात. MCQला लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉईंट स्टार करून ठेवा. अँड इज रेस्पॉन्सिबल फॉर, आणि ते जे SA नोडनं ॲक्शन पोटेन्शियल केलेले असतात ते रेस्पॉन्सिबल कशाला असतात तर इनिशिएटिंग अँड मेंटेनिंग द रिदमिक कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट, म्हणजेच हार्टचं जे तालबद्ध कॉन्ट्रॅक्शन चालतं त्याची इनिशिएट सुरुवात करणं, मेंटेन म्हणजेच त्यामध्ये समतोल राखणं, ह्याच्यासाठी कोण रेस्पॉन्सिबल असतं तर ॲक्शन पोटेन्शियल रेस्पॉन्सिबल असतात. त्यालाच तिथं काय म्हणतात, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पेसमेकर. म्हणजे इनिशिएटिंग मेंटेनिंग जे ॲक्शन पोटेन्शियल करतात कशाचं तर हार्टचं रिदमिक कॉन्ट्रॅक्शनचं, त्यावेळी त्याला काय म्हणतात पेसमेकर. लक्षात ठेवा MCQ. म्हणजेच 11th पॉईंट काय, द SAN सायनोआर्ट्रियल नोड कॅन जनरेट द मॅक्झिमम नंबर ऑफ ॲक्शन पोटेन्शियल्स. हाऊ मेनी नंबर, दॅट इज 70 to 75 पर मिनिट, एका मिनिटाला. अँड इज रेस्पॉन्सिबल फॉर, आणि ते जे तयार झालेले ॲक्शन पोटेन्शियल आहेत कशाला जबाबदार असतात, इनिशिएट सुरुवात करणं, अँड मेंटेन समतोल राखणं, कुणाचा तर रिदमिक कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट, हार्टचं जे तालबद्ध कॉन्ट्रॅक्शन चालतं त्याचा. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पेसमेकर. त्यावेळी त्याला काय म्हणतात पेसमेकर. धन्यवाद.